या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास का करू नये अशा अनुषंगाने सुद्धा त्या ठिकाणी विनंती वजा सूचना त्या ठिकाणी गेल्या. आणि हे सर्व अभिनंदन होत असताना आदरणीय सदस्य शिवराम पाटील साहेबांनी मला एकदा दोनदा तीनदा विचारलं, तुम्ही प्रकल्पस्थ आहात ना? मी छाती बडून सांगेन किंवा किती जोराने तुम्हाला ऐकायला तेवढ्याने सांगेल, हो मी प्रकल्पस्थ आहे. परंतु जेवढ्या पोट तिडकीने तुम्ही मला विचारलं, थोडस जेव्हा त्या बारवी डॅमच्या उंची वाढवताना तिथले प्रकल्पग्रस्त या महानगरपालिकेत बिना कायदा बिना नियमावली कुठलीच जी बिंदू नामावली काही न पाहता आमच्या त्या प्रशासकीय कार्यकाळात लादले, तेव्हा इथल्या प्रकल्पग्रस्तांसाठी पोटतिडकीने तुम्ही बोलला असतात ना, हो मी प्रकल्पग्रस्त आहे, आमच्यावर अन्याय होतोय, तेव्हा बरं वाटलं असतं. आणि जेव्हा मी बोलत असताना त्यांचा जर काय असेल आक्षेप ना, त्याला विचारून बोलून ते काय हरकत. ऑर्डर महापौर महोदया, कुठला विषय कुठं नेतायत? देसाईनं गप्प बसवलं. भरतीचा बिंदू नामावली किंवा याचा हा विषय नाहीये. मी विषयावर बोलतोय, बिरकी लागले विषयावर बोलतोय. सन्माननीय सदस्य शब्द वापरतात. तुम्ही मला विचारलत ना, मला उत्तर द्यायला बांधीलंय. बोललो ना, बोललो. झोपडपट्टीचा विषय चालू आहे. झोपडपट्टीचा विषय असेल, प्रकल्पग्रस्तांचा विषय कोणी काढला? मी. मग तुम्ही कसं विषयांतर केलं? नाही काढू शकत. मग तुम्ही काढलं इथले का झोपले का? सन्माननीय सदस्य मी काय केलं? घराचा विषय आपण जो विषय काढला त्याला तो उत्तर देतात. काय अभिनंदन. तुम्ही सांगाल काय? निर्णय आला जेव्हा इथं 54 जणांचा कोणी नाही भांडलं, नाईक साहेब भांडले. आज एवढ्या विषय कुठला निर्णय केलाय. या सभागृहाच्या अगोदर प्रशासकीय कार्यकाळ होता आणि तो कोणाच्या अखत्यारीत चालत होता प्रशासक, हे दुनियाला माहित आहे. तेव्हा प्रकल्पग्रस्तांसाठी कोणी भांडलं असतं ना, आनंद वाटला असता. 54 जण लादले आपल्यावर. अर्ध्या बाजूचं पाणी सुद्धा दिलं नाही आपल्याला. पाणी सुद्धा दिलं नाही आपल्याला. तुम्हाला कोणी अडवलं होतं? कोणी अडवलं होतं? तुम्हाला लाज वाटायला पाहिजे. सन्माननीय सदस्य, आपण शब्द मागे घ्या. सन्माननीय सदस्य, सन्माननीय सदस्य, मी त्याला आदेश करतो, शब्द मागे घ्या. सन्माननीय सदस्य, सन्माननीय सदस्य, सन्माननीय सदस्य पाटीलजी आणि सन्माननीय द्वारकानाथजी भोईर, आपण दोघी समाज तुम्हाला 60 टन का 5 टन काढले असेल, अजून बाकी आहे. सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती आहे, आपण बसून घ्या. सन्माननीय सदस्य पाटीलजी आणि सन्माननीय द्वारकानाथ भोईरजी, आपण दोघेही जे शब्द वापरतात त्यांची करतोय मी. तुम्ही 25 वर्ष घेता, किती प्रकल्प आहे? अरे असं बोलायला पाहिजे. बघा, महानगरपालिकेचं काम कधी करायचं तुम्ही वापरलं. 30 वर्ष 15 वर्ष 25 शिल्पमध्ये किती लागले? यासाठी तुम्हाला घरी पाठवलं. काय आम्ही बोलत नाही, आम्ही सन्मान करतो. सन्माननीय सदस्य, आम्ही सन्मान देवतो. आम्ही कधी अपशब्द वापरत नाही. त्यांचा सुद्धा शब्द सन्माननीय सर्व सदस्यांना माझी विनंती, आपण बसून घ्या. सन्माननीय सर्व सदस्यांना विनंती आहे. सन्माननीय सदस्य सूरज पाटीलजी आणि सन्माननीय सदस्य द्वारकानाथजी भोईर, आपण दोघेही जे शब्द वापरले, लाच काढणे, मी पहिल्यापासून सांगितलेलं आहे, त्यांनी वापरलेले आहेत, तर ते शब्द महापौर महोदय, आपण पण बोललात. त्यांनी जो शब्द वापरला तो सांगितला आणि मी शब्द मागे घ्यायला तयार आहे, पण त्यांनी घ्यावा. तेही तुम्ही तो शब्द मागे घ्या आणि बोला.
हे बघा मी सांगतो सन्माननीय- या सभागृहात मी ऐका, या ऐका. बाबा सभागृहात महोदय, ऐका, एक कोणाला मिनिट. लाज वाटले शब्द काढला तो मागे घेतो, परंतु महापौर महोदया, प्रकरणांवर जो अन्याय केलाय त्यांनी शब्द त्या मागे 54 जणांना घेतला घेऊन- मी आणि पण मागे घेतो मी पण मागे घेतो मागे घेतलं मग बसा हा, आता. घेतलं. आणि सन्माननीय शिवराम पाटीलजी, आपण ज्येष्ठ आहात, आपण प्रकल्पग्रस्तांचा जेव्हा विषय घेतला तेव्हा मी आपल्याला थांबू शकत होते की विषयांतर होतोय, पण आपण ज्येष्ठ आहात म्हणून मी बोलली नाही. मग त्या गोष्टीला उत्तर एखादा सदस्य देतोय तर आपल्याला राग नाही यायला या पाहिजे. झोपडपट्ट्यामुळे प्रकरग्रस्तांच्या जमिनीवर वसलेले आहेत, त्यांचा कोणी विचार करत नाही, फक्त वरच्या लेवलने विचार होतोय. पण हे काय आपण- चुकीचं नाही माझं, आपण दुसऱ्या हे सदस्य चुकीचं नाही. मग त्या इथे गोष्टीचं अर्धा उत्तर कोणीतरी समाज देणारच ना. प्रकरग्रस्तांचा आहे. कसं बोला पण बसा. आम्ही पण. लाल- जाणार नाही. या झोपडपट्टीच्या अनुषंगाने जेव्हा हा अन्यायकारक निर्णय आला, आमचे मित्र अमित पेडकर